सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, सीईटी सेलकडनं दोन मेजर अपडेट्स ह्याकडे आलेले आहेत. सगळ्यात पहिली अपडेट आहे तुमच्या बोनस मार्क्सच्या रिगार्डिंग. नक्की तुम्हाला शिफ्ट वाईज किती बोनस मार्क्स मिळालेत तर त्याची एक अपडेट आहे. आणि दुसरी अपडेट आहे तुमच्या रिझल्टच्या रिगार्डिंग. नक्की तुमचा PCB ग्रुपचा रिझल्ट आणि PCM ग्रुपचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे त्याची एक मेजर अपडेट आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया तुमच्या रिझल्टच्या रिगार्डिंग. नक्की तुमचा सीईटीचा रिझल्ट हा कधी डिक्लेअर होणार आहे. जर तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलात तर तुम्हाला दोन नोटिफिकेशन बघायला मिळतील. एक ऑल सीईटी नोटीस रिगार्डिंग रिझल्ट डेट्स आणि सगळ्यात पहिले आहे तुमच्या ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशनच्या रिगार्डिंग. जर आपण रिझल्ट डेटच्या PDF वर क्लिक केलं तर आपल्याला ह्या इथे जेवढे पण सीईटीचे एक्झाम्स होतात, जेवढे पण सीईटी सेल एक्झाम कंडक्ट करते सीईटीचे, तर त्या सगळ्या सीईटीची रिझल्टची डेट तुम्हाला इथे दिलेली आहे. सगळ्यात खाली 16 आणि 17 नंबरला आपण बघितलं तर MST CET PCB ग्रुप आणि PCM ग्रुप ह्या दोन्ही ग्रुपचे रिझल्टची डेट आपल्याला दिली आहे. 16 जूनला तुमचं रिझल्ट डिक्लेअर होणार आहे दोन्ही ग्रुपसाठी, PCB ग्रुपसाठी पण आणि PCM ग्रुपसाठी पण. बट त्याच्या पुढे तुम्हाला टेंटेटिव्ह दिले, म्हणजे हे रिझल्टचे डेट थोडेफार पोस्टपोन किंवा प्रीपोन सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे सीईटी सेलनी ब्रॅकेटमध्ये टेंटेटिव्ह असं लिहून दिलं आहे, म्हणजे हे फिक्स नाही आहेत. एक टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला दिल्यात की ह्या डेटपर्यंत तुमचा रिझल्ट तो डिक्लेअर होईल. तर आय होप हे तुम्हाला रिझल्टच्या रिगार्डिंग समजलेलं असेल. आता आपण मेन बघूयात तुमच्या ऑब्जेक्शन ट्रॅकिंगच्या रिगार्डिंग. नक्की ऑब्जेक्शन ट्रॅकिंगबद्दल काय सीईटीने अपडेट दिली आहे. तर बघा, सीईटी सेलनी एक तुम्हाला PDF प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की नक्की तुम्ही ऑब्जेक्शन जेवढे पण रेस केलेत तर त्याच्यामधले किती ऑब्जेक्शन करेक्ट होते आणि किती ऑब्जेक्शनवर तुम्हाला फुल मार्क्स हे प्रोव्हाइड केलेत. मी याकडे ही PDF डाउनलोडसुद्धा केली आहे. आणि सगळ्यात पहिले सीईटी सेलनी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे की नक्की किती मुलांनी सीईटीच्या एक्झामला अपेअर केलं होतं. तेच जर आपण PCM ग्रुपचं बघितलं तर 4,64,263 मुलांनी फक्त सीईटीच्या एक्झामला रजिस्टर केलं होतं. ह्याच्यामधली 4,22,863 मुलं सीईटीच्या एक्झामला प्रेझेंट होती, म्हणजे ती एक्झामला आली होती. तर हे सगळे तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला सगळे किती ऑब्जेक्शन करेक्ट आहे तर ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. इथे तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड केलं आहे. नक्की फिजिक्समध्ये किती ऑब्जेक्शन रेज केले होते, टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे किती नंबर ऑफ ऑब्जेक्शन रेज केले होते, त्याच्यामधले किती क्वेश्चनवर किती युनिक IDsवर हे ऑब्जेक्शन रेज झालेले आहेत ते तुम्हाला टोटल नंबर दिलेला आहे. त्याच्यासोबत इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचा डाटा पण तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. त्यासोबत टोटल नंबर ऑफ करेक्ट ऑब्जेक्शन म्हणजे जेवढे ऑब्जेक्शन करेक्ट म्हणजे रेज केले होते, जे युनिक IDsवर एवढे 290 क्वेश्चनवर जे ऑब्जेक्शन रेज केले होते ह्याच्यामधले किती ऑब्जेक्शन करेक्ट आलेत तर ते तुम्हाला दिले. ह्याच्यामधले फक्त 40 ऑब्जेक्शनच तुमचे करेक्ट आलेले आहेत. हे सगळं आहे PCMB, हे सगळ्यांचे टोटल मिळून 40 ऑब्जेक्शन तुमचे करेक्ट आलेत. आता जर आपण खाली स्क्रोल डाऊन केलं त्याचे ब्लँक PDF तुम्हाला दिली आहे आणि त्याच्या खाली अजून एक अल्टरनेटिव्ह पेज आहे. वरती तुम्हाला दिलं आहे की मार्क टू बी गिवन, कुठल्या क्वेश्चनला तुम्हाला मार्क दिले जाणार आहेत, म्हणजे किती क्वेश्चन आहे तुम्हाला फुल मार्क दिले जाणार आहेत. इथे तुम्हाला एक्झामची डेट दिलेली आहे आणि शिफ्ट दिली आहे. नक्की मॉर्निंग शिफ्टला आहे की इव्हिनिंग शिफ्टला आहे तर हे तुम्हाला शिफ्ट वाईज दिलेलं आहे. त्यासोबत सब्जेक्ट दिलेला आहे. सगळ्यात पहिले फिजिक्स सब्जेक्ट आहे, त्याच्या खाली केमिस्ट्री आहे. त्याच्यानंतर मीडियम, नक्की कुठल्या मीडियमच्या पेपरमध्ये, कारण की बघा सीईटीचे एक्झामचे मीडियम्स असतात. इंग्लिशमध्ये एक पेपर येतो, मराठीमध्ये पेपर येतो आणि उर्दूमध्ये पेपर येतो. तर नक्की कुठल्या लँग्वेजमध्ये हे ऑब्जेक्शन रेज केले होते आणि कुठल्या ऑब्जेक्शनवर तुम्हाला मार्क दिले तर ते तुम्हाला मीडियम दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर, नक्की क्वेश्चन नंबर काय होता तो युनिक क्वेश्चन ID असतो, तर तो क्वेश्चन ID दिलेला आहे. आणि काय ॲक्शन होती तर हा क्वेश्चन म्हणजे 13 एप्रिलच्या शिफ्टमध्ये, इव्हिनिंग शिफ्टमध्ये फिजिक्समधला हा क्वेश्चन ID इनकरेक्ट होता, इनकरेक्ट क्वेश्चन होतं. तर ह्याचे तुम्हाला फुल मार्क्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला फुल मार्क्स दिलेले आहेत. सो इथे तुम्ही काउंट करू शकता की तुमच्या शिफ्टमध्ये कुठल्या सब्जेक्टला किती तुम्हाला बोनस मार्क्स मिळालेले आहेत, त्याचे ॲक्शन काय होती आणि तुम्हाला फुल मार्क्स मिळालेत की नाही मिळालेत. त्याच्याच खाली जर आपण अजून स्क्रोल डाऊन केलं इथे फुल मार्क्स दिलेलं आहे. अजून एक पेज आहे ती तुम्हाला दिलं आहे की चेंज म्हणून, म्हणजे कुठल्या क्वेश्चनचे आन्सर हे चेंज झालेत तर हे पण दिलेलं आहे. नक्की कुठल्या एक्झामची डेट होती, त्याची शिफ्ट काय होती, सब्जेक्ट कुठला होता, त्याच्यानंतर मीडियम कुठलं होतं, क्वेश्चन नंबर तुम्हाला दिला आहे आणि की चेंज, नक्की की चेंज कुठल्या नंबरनी झाली आहे तर हे तुम्हाला इथे तुम्हाला नंबरसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्या PDF मध्ये तुम्ही पूर्ण चेक करू शकता की जी पण तुमची एक्झामची डेट असेल, जी पण तुमची शिफ्ट असेल, त्या शिफ्टला नक्की किती बोनस मार्क्स मिळाले आहेत, कुठल्या क्वेश्चनच्या आन्सर हे चेंज झालेलं आहे. तर हे पूर्ण तुम्ही ह्या PDF मधनं चेक हे करू शकता. आता जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर ही PDF मी आपल्या WhatsApp ग्रुपवरती प्रोव्हाइड केली आहे, त्यासोबत टेलिग्राम ग्रुपवरती पण प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही तिथून हे डाउनलोड करू शकता, नाहीतर सीईटी सेलच्या वेबसाईटवरनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता. सो गाइस, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता जे पण तुम्हाला सीईटी त्यांनी डेट प्रोव्हाइड केली तुमची रिझल्टची डेट, आता ह्या डेटला जर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपडेट देईन. त्यासोबत मी एक Instagram ID पण मी ओपन केलं आहे. त्या Instagram IDवर पण तुम्ही नक्की फॉलो करून ठेवा, कारण की जेवढी पण ऑफिशियल अपडेट येते सीईटी सेलकडनं तर ते सगळे मी तुम्हाला त्या Instagram IDवर प्रोव्हाइड करत असतो. तर त्या Instagram IDची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.
सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.